हॅलो फ्रेंड्स, आज आपण सेकंड प्रॅक्टिकल बघणार आहे. डिटर्मिनेशन ऑफ बायन्सी फोर्स ऑन ए सॉलिड इमर्स्ड इन ए लिक्विड बाय यूजिंग आर्किमिडीज प्रिन्सिपल. ओके, हे तुमचं प्रॅक्टिकल नंबर 2 आहे मॅन्युअलमध्ये. सो याची डिटेलची प्रोसिजर आहे ती दिलेली आहे डायग्रॅम. सो यासाठी काय करायचं आहे, स्प्रिंग बॅलन्स यूज करायचा आहे. देन बिकर लागणार आहे तुम्हाला व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी, आणि देन मासचे 2 सॅम्पल्स लागतील अटॅच करण्यासाठी इथं. सो यातून जे बाहेर पडणारे लिक्विड मेजर करण्यासाठी त्या दुसरं व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी एक बिकर लागेल, आणि त्याचं मास मेजर करण्यासाठी वेइंग मशीन लागणार आहे. सो अशा प्रकारे काय करायचं आपल्याला की पहिल्यांदा कोणताही ऑब्जेक्ट घेतला तर त्याचा आपल्या एअरमध्ये वेट घ्यायचा आहे. देन ते लिक्विडमध्ये फुल्ली इमर्स केल्यानंतर त्याचं काय होतं की वेट लॉस होतो, ते आपल्याला मेजर करायचं आहे इथं. आणि देन व्हॉल्यूम जे डिस्प्लेस झालेलं आहे त्याचं आपल्याला मास घ्यायचं आहे. आणि या दोन्हीचा जो डिफरन्स आहे, वेट ऑफ डिस्प्लेस लिक्विड इज इक्वल टू वेट लॉस, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि हे आपल्या प्रॅक्टिकलचं काय आहे, एम आहे, टू प्रूव्ह द आर्किमिडीज प्रिन्सिपल. सो जसं यासाठी लागणारे सगळे इथं ॲपॅरेटस दिलेलं आहे. आपण डायरेक्ट प्रॅक्टिकल प्रोसिजरकडे जाऊया. देन इथं दिलेलं आहे ऑब्झर्वेशन अँड कॅल्क्युलेशन. ओके, यामध्ये रेंज ऑफ स्प्रिंग बॅलन्स, देन लिस्ट काउंट ऑफ स्प्रिंग बॅलन्स, देन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, अँड देन काय दिलं आहे ऑब्झर्वेशन टेबल 2 आहेत. एक टेबल आहे फॉर टॅप वॉटर आणि दुसरा टेबल जो आहे सेमच टेबल आहे, फक्त हा दुसरा टेबल कशा आहे, स्ट्रॉंगली सॉल्टेड वॉटरसाठी आहे. ओके, आता हे जे प्रॅक्टिकल आहे ते आपण काय करणार आहे, ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट करणार आहे. सो ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट करण्यासाठी तुम्ही काय करायचं की गुगलवरती जायचं आणि टाईप करायचं आर्किमिडीज प्रिन्सिपल ऑनलाईन लॅब. सो यू विल गेट सो होल प्रोसिजर अँड सिम्युलेटर ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल अशा प्रकारे. आणि देन रीडिंग घेण्यासाठी आपण काय करणार आहे, एक्सेल शीट बनवलेली आहे. सो पहिल्यांदा जो स्प्रिंग बॅलन्स आहे त्याची रेंज कशी आहे बघा, 0 to 250 ग्रॅम्समध्ये आहे दिली, तर ग्रॅम्स दिलेलं आहे. सो 0 to 250 ग्रॅम्सची याची रेंज आहे, फ्रॉम 0 डॅश अप टू 250 ग्रॅम अशी रेंज आहे. लिस्ट काउंट ऑफ स्प्रिंग बॅलन्स, इथं 0 आहे, इथं 25 आहे, आणि देन 50 आहे. सो याच्यामध्ये किती आहेत, 5 डिव्हिजन्स आहेत. सो 0 to 25 मध्ये 5 डिव्हिजन्स असतील तर एका डिव्हिजनचं मिनिंग किती आहे, एका डिव्हिजनचा मिनिंग आहे 5 ग्रॅम. सो हा त्याचा झाला लिस्ट काउंट, म्हणजे कमीत कमी हे 5 ग्रॅम मेजर करू शकतो. सो याचा लिस्ट काउंट झाला किती, 5 ग्रॅम. ओके, सो देन आपण काय करणार आहे, इथं जे इन्व्हायरमेंट आहे, सो इथं व्हॅरियस इन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही हा व्हेरिफिकेशन करू शकता आर्किमिडीज प्रिन्सिपलचं. अर्थवरती, मार्सवरती आणि मूनवरती. सो ज्याच्या जीच्या व्हॅल्यू दिल्या आहेत, सो आपण काय करणार आहे, अर्थ सिलेक्ट करणार आहे. सो याची व्हॅल्यू किती असते, 9.81 किंवा जनरली 9.8 असं सुद्धा लिहिलं जातं. 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर, किंवा तेच तुम्ही सेंटीमीटरमध्ये लिहू शकता, 981 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो इथं काय केलेलं आहे बघा, इथं स्प्रिंग बॅलन्स दिलेला आहे. आणि देन तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, इथं 2 ऑब्जेक्ट आहेत, दिस इज आयर्न ब्लॉक आणि दिस इज कॉपर ब्लॉक, असे 2 ब्लॉक आपल्याला दिलेले आहेत. ओके, आयर्न ब्लॉक आणि कॉपर ब्लॉक हे आपण पहिल्यांदा इथं अटॅच करणार. आणि देन काय करणार, ह्याचं एअरमध्ये मास जे आहे ते मेजर करणार. एअरमध्ये मास किती आहे ते मेजर करायचं आहे. सो हा जो इथं झूम करून हेच इमेज आहे, इथं झूम करून दाखवलेला आहे. ओके, सो आपण पहिल्यांदा एअरमध्ये करणार आणि देन काय करणार, आपण हे टॅप वॉटर आणि साल्टी वॉटरमध्ये घेणार आहे. सो पहिल्यांदा फर्स्ट ऑब्जेक्ट. सो फर्स्ट ऑब्जेक्टसाठी आपण काय करणार आहे, तर रीडिंग घेण्यासाठी खाली येऊया. रीडिंग ऑफ स्प्रिंग बॅलन्स वेन सॉलिड ऑब्जेक्ट इन एअर. सो पहिला ऑब्जेक्ट, फर्स्ट ऑब्जेक्ट घेतला आपण. फर्स्ट ऑब्जेक्ट आहे आयर्न ब्लॉक, तो इथं लावला. त्यावेळी काय झालं, स्प्रिंग बॅलन्सचा मार्कर आहे तो खाली आला, इथं आला. सो आपण हे थोडंसं झूम करून बघितलं तर आपल्याला ते दिसून जाईल एक्झॅक्टली कुठं आहे. ओके, सो हे 75, देन 80, देन 85. 85च्या इथं आहे. सो मी इथे लिहिलं 85. ओके, देन नेक्स्ट काय करायचं बघा, हे थोडंसं मी अनझूम करतो. ते झाल्यानंतर आपल्याला याचं टॅप वॉटरमध्ये घ्यायचं आहे. सो इथे लिहिलं टॅप वॉटर. सो इथं सेटअप त्याचा आलेला आहे.
सो रीडिंग ऑफ स्प्रिंग बॅलन्स वेन सॉलिड इज फुल्ली इमर्स इन द टॅप वॉटर. सो पहिलाच ऑब्जेक्ट आहे लावलं इथं आपण, आणि काय करायचं आहे, डीप किती पर्सेंट, फुल्ली डीप, फुल्ली म्हणजे 100% त्याच्यामध्ये डुबवायचं आहे. ओके, 100% डुबवल्यानंतर काय होईल, पहिल्यांदा आपण 0 करून बघूया. 0. ओके, 0 केल्यानंतर हे पॅन जे आपण मेजरिंग सिलेंडर आहे त्याच्यावरती ऑलरेडी एक रीडिंग आहे ते दिलं आहे त्यांनी. किती आहे ते 110 म्हणजे 110 ग्रॅम आहे. 110 ग्रॅम एवढं दिलेलं आहे. सो आपण ज्यावेळी आता हे डीप होणार आणि ह्यातलं वॉटर ज्यावेळी बाहेर पडेल, सो याच्यामध्ये काय होईल की वेटची ॲडिशन होईल. सो आपण त्यातनं ते 110 काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, 110 ग्रॅम सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सो मी इथं काय केलं की फुल्ली इमर्स केलं. ओके, फुल्ली इमर्स केल्यानंतर काय झालं की इथं बघा, इथं आहे ते 110चं 120 झालं. ओके, आणि हा जो मार्क आहे तो मार्क आहे तो शिफ्ट झाला. तो कुठे शिफ्ट झाला बघायचं आपल्याला. 85 वरती होता, तो डायरेक्ट 75 वरती गेला आहे. ओके, रीडिंग ऑफ स्प्रिंग बॅलन्स किती झालं, 75. ओके, लॉस इन द वेट ऑफ द सॉलिड व्हेन फुल्ली इमर्स. ओके, फुल्ली इमर्स झाल्यानंतर काय झालं की लॉस वेटचा झाला. किती झाला, 85 ग्रॅम मायनस 75. सो किती झाला लॉस, 10चा लॉस झाला, 10 ग्रॅमचा. देन व्हॉल्यूम ऑफ टॅप वॉटर कलेक्टेड इन मेजरिंग सिलेंडर. आता व्हॉल्यूम इथं दिलेलं नाही आपल्याला, डायरेक्टली ते काय देत आहेत, मास देत आहेत. सो आपण नेक्स्ट कॉलममध्ये जाणार आहे, मास किंवा वेट देत आहेत असं म्हणूया आपण. वेट ऑफ ए टॅप वॉटर कलेक्टेड इन द मेजरिंग सिलेंडर. सो ते किती आहे बघा, अगोदर किती होतं 110 होतं, आता 120 झालं, म्हणजे वेट ऑफ टॅप वॉटर किती झालं, 10 ग्रॅम झालं. ओके, सो आता हा बघा, जेवढा लॉस झालेला आहे तेवढंच काय झालं, वेट ऑफ द वॉटर डिस्प्लेस झालेलं आहे. ओके, 10 आणि इथंही 10च आहे. सो डिफरन्स इन लॉस ऑफ वेट ऑफ सॉलिड अँड वेट ऑफ डिस्प्लेस्ड टॅप वॉटर. ओके, सो या दोन्हीचा डिफरन्स घेतला तर आपल्याला काय मिळणार आहे, 10 - 10 0 मिळणार आहे. सो काय झालं, आर्किमिडीज प्रिन्सिपल व्हेरीफाय झालं. म्हणजे लॉस ऑफ वेट किंवा लॉस ऑफ वेट जे आहे ते किती झालं, इज इक्वल टू वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड. ओके, सो नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला, सेकंड ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. सो सेकंड ऑब्जेक्ट काय केला आपण, चूज केला. सो पहिल्यांदा सेकंड ऑब्जेक्ट चूज केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याचं एअरमध्ये घ्यायचं आहे. एअरमध्ये घेतलं, एअरमध्ये किती वेट आहे त्याचं बघायचं आहे सेकंड ऑब्जेक्टचा. सो हा मार्कर कुठे आहे चेक करा, इथं आहे 75. देन हे झालं 80, 85 आणि हे झालं 90 वरती आहे. ओके, सो इथे तुमचं 90. देन काय करायचं आहे, नेक्स्ट आपलं अरेंजमेंट काय आहे बघा. नेक्स्ट अरेंजमेंट आहे, हा ऑब्जेक्ट काय करायचा आहे, टॅप वॉटरमध्ये डुबवायचा आहे. सो नेक्स्ट टॅप वॉटर घेतलं. टॅप वॉटरमध्ये हा ऑब्जेक्ट आहे, दुसरा ऑब्जेक्ट, तो कम्प्लिटली डीप करायचा आहे. सो 100% डीप केला. ओके, 100% डीप केल्यानंतर काय झालं की अगेन इथं 120 ग्रॅम आलं, म्हणजेच वेट डिस्प्लेस्ड आहे ते किती आलं, इथं बघा इथं 10 आलं, आणि इथं किती आहे बघा, स्प्रिंगचं रिडिंग आहे ते आहे 75 आणि 80 आहे. ओके, 75ची जे मार्क आहे त्याच्या खालची एक रिडिंग आहे तिथं आहे. सो मी इथं लिहिलं 80. सो 90 - 80, इथं दोन्हीचा डिफरन्स लिहिला, ते अगेन येतील तुम्हाला 10. सो इथं डिफरन्स इन लॉस इन द वेट ऑफ सॉलिड अँड वेट ऑफ डिस्प्लेस्ड टॅप वॉटर हे दिलं, हे करायचं मला 10 - 10 अगेन 0 येणार आहे. आर्किमिडीज प्रिन्सिपल इथं व्हेरीफाय झालं. सो इथं तुम्ही आन्सर पण चेक करू शकता. सो आन्सर चेक करण्यासाठी किती वेटचा लॉस आहे 10. ओके, आपण थोडंसं इथं कॅल्क्युलेशन करूया, इथं साईडला कॅल्क्युलेशन करूया. इक्वल टू 10 ग्रॅम म्हणजेच किती असतंय, इक्वल टू 10 डिवायडेड बाय 1000. हे काय झालं, हे झालं के जीमध्ये. ओके, मल्टिप्लाय बाय 9.81 म्हणजे काय तुम्हाला वेट येईल. सो इथे लिहूया वाटल्यास, इक्वल टू दिस 1 मल्टिप्लाय बाय 9.8. ओके, 9.8 लिहिलं तरी चालते. सो दिस इज येईल 0.098. आपण चेक करूया, लॉस ऑफ इट 0.098. अगेन इथे येईल तुमचं अपथ्रस्ट पण तेवढाच असणार आहे 0.098. ओके, आणि चेक म्हटलं, चेक केल्यावर तुम्हाला येईल की करेक्ट लॉस इनपुट
आणि करेक्ट ऑफ थ्रस्ट. ओके, दोन्ही करेक्ट आहेत आपले. ओके, सो दिस टेबल इज कम्प्लिटली करेक्ट. सो आर्किमिडीजचं प्रिन्सिपल इथं व्हेरीफाय झालेलं आहे. सो जो याचा नेक्स्ट टेबल आहे, नेक्स्ट टेबल काय, फॉर स्ट्रॉंगली सॅल्टेड वॉटर. ओके, सो आपल्याला जे अगोदरचे रिडिंग आहे, दोन्ही ऑब्जेक्टचे जे रिडिंग आहे ते ॲज इट इज येणार आहे तिथं. म्हणजे ते एअरमध्ये दोन्हीचे तसेच राहतील, फक्त ते वेट लॉस आहे तो आपल्याला फक्त एकदा चेक करायला लागेल. सो इथे येईल तुमचं पहिलं ऑब्जेक्टचं आहे, एअरमधलं 85 आहे, दुसरं किती आहे 90 आहे. देन आता आपल्याला काय करायचं आहे, टॅप वॉटर्स जे आहे ते फक्त चेंज करायचं आहे. ओके, रिडिंग ऑफ स्प्रिंग बॅलन्स व्हेन सॉइल फुली इमर्स इन द टॅप वॉटर. टॅप वॉटरच्या ऐवजी आपण काय करणार आहे तर स्ट्रॉंगली सॅल्टेड वॉटर. ओके, सो फॉर फर्स्ट ऑब्जेक्ट टेक अ स्ट्रॉंगली सॅल्टेड वॉटर फॉर फर्स्ट ऑब्जेक्ट and immerse 100%. सो तुमचं अगेन रिडिंग किती आलं बघा, अगेन इट इज 75. ओके, फारसाच्या रिडिंगमध्ये फरक पडलेला नाही. सो दिस इज 75. ह्या दोन्हीचा डिफरन्स किती येणार आहे 10. आणि तो व्हॉल्यूम पण काय झालेलं आहे 10 वाढलेला आहे. सो इथे तुमचं 10. ओके, आणि डिफरन्स किती येणार आहे 0 येणार आहे. ओके, सिमिलर आहे पहिल्या टेबलसारखाच टेबल इथे येतो आहे. सो स्ट्रॉंगली सॅल्ट वॉटरमध्ये काय फारसा फरक इथं पडलेला दिसत नाही आहे. नेक्स्ट काय करणार आहे आपण, दुसरा ऑब्जेक्ट घ्यायचा आहे आपल्याला आणि इथं काय करायचं आहे साल्टी वॉटर घेतला आपण आणि इमर्स ऑब्जेक्ट किती आहे 100%. सो 100% इमर्स केल्यानंतर इथं 120 आलं. याचा मिनिंग आहे डिस्प्लेस लिक्विडचं वेट आहे 10 ग्रॅम, कारण 110 आणि 120 दोनचा डिफरन्स घेतला तर 10 येतो. सो लॉस इथं तर स्प्रिंगचं रिडिंग किती आहे बघा, स्प्रिंगचं रिडिंग 75 आणि नेक्स्ट लाईनवरती आहे. सो काय असणार आहे ते 80 असणार आहे. सो दिस 80. डिफरन्स बिटवीन दिस टू रिडिंग येणार आहेत मला 10. सो हे काय झालं व्हेरीफाय झालं. लॉस ऑफ वेट इक्वल टू वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस. सो दिस इज 0. सो आपण काय केलं, हे आर्किमिडीज प्रिन्सिपल व्हेरीफाय केलं. सो तुम्ही रिझल्टमध्ये लिहू शकता की लॉस ऑफ वेट, रिझल्टमध्ये लॉस ऑफ वेट इक्वल टू weight displaced by weight of displaced liquid, hence Archimedes principle verified. Okay, so this is the end of practical. Thank you.